मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं जी मंजू आहे तिला मम्मी साहेब हात ओढत ओढत बाहेर घेऊन येतात आणि बोलतात की मला आज खरं खोटं सगळ्यांसमोर करायचंच आहे. नक्की कोण आहेस तू, मला बघायचं आहे, असं बोलतात आणि तिचा हात ओढत ओढत बाहेर घेऊन येतात. तेवढ्यात आता सत्या म्हणतो, मम्मी काय चाललंय तुझं हे? तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की बघ ना, आज खरं काय आहे खोटं काय आहे ते कळेलच, आज ही कोण आहे ते. तर आता मम्मी साहेब सगळ्यांना तिथे बोलवून घेतात आणि आता मंजूच्या तोंडाचा मास्क काढतात. बघतात तर काय, ही मंजू. तर आता मम्मी साहेब म्हणतात, नेबळट तुझी एवढी हिंमत झाली आहे की आमच्या घरात यायची, अशी कशी हिंमत केली आहे का तू, चल निघ म्हणते ना घराबाहेर. आणि मम्मी साहेब मंजूचा हात पकडतात आणि तिला ओढत ओढत बाहेर घेऊन येतात आणि म्हणतात की परत आमच्या घरात पाऊल ठेवायची हिंमत करू नकोस, मम्मी साहेबांच्या नादी लागायचं नाही, असं ती बोलते. आणि आता मंजूला ती डायरेक्ट बाहेर आणून लोटून देते. मंजू खाली पडते आणि मंजू मान वर करून सत्याला बघत असते. सत्या काही म्हणतो की नाही, पण आता सत्या हा शांत बसत नाही. तो मम्मी साहेबांना बोलतो की मम्मी बास झाला तुझा आज, हे आता नाही सहन करू शकत मी. अगं त्यांच्याशी इतका त्रास देतोय तू त्यांना, तरी त्या माझी सेवा करण्यासाठी इथं थांबल्यात. तर आता लगेच मम्मी साहेब बोलतात की अरे सत्या, तुला गोळी कुणी मारली रे? तिनेच मारली आहे गोळी. मग तुझी सेवा केली तर काय झालं? मला माहिती होतं ही नेबलट चोरून का होईना घरात येणार आहे ते. अरे मला अगोदरच हे कळून चुकलं होतं, असं मम्मी साहेब त्याला बोलतात. तर आता मम्मी साहेब म्हणतात की हे बघ सत्या, तू मध्ये पडू नकोस. तर आता जी मंजू आहे ती सत्याला बोलते, सत्या शांत बस, काही बोलू नको. तर आता सत्या म्हणतो की वाघमारे, मला तुम्हाला सांगू का, तुम्ही मारलेल्या ह्या गोळीपेक्षा तुमचा झालेला अपमान मला जास्त त्रास देतोय. तुमचा अपमान मला बघवत नाहीये, त्याचा मला खूपच त्रास होतोय, असं म्हणतो. तर आता बघूया पुढील भागामध्ये या सगळ्यावरती मंजूची रिॲक्शन काय असेल आणि आता मंजू सत्याजवळ थांबेल की निघून जाईल, हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.